नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. एस टी महामंडळात म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये एकूण 17,742 पदांची पदभरती करण्याचा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्यावेळेला याला वित्त विभागाची मान्यता मिळेल त्यावेळेला ही पदभरतीची प्रक्रिया लगेच सुरू होईल. या संदर्भातली ही बातमी आपण या ठिकाणी वाचू शकतो. एस टीत 17,000 पदभरतीचा प्रस्ताव. यामध्ये खाली म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात एकूण 17,742 जणांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिला आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तंत्रावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली आहे. एस टी मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतचा प्रश्न श्रीकांत भारती यांनी उपस्थित केला होता. महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5,000 नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यानुसार 8,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि त्यापैकी 3,000 बसेस ताफ्यात आहेत. बसेसची संख्या वाढल्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत आहे आणि त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे. पण लवकरच या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी ही पदभरती करण्याचा विचार आहे. यामध्ये भरतीची पार्श्वभूमी आणि घोषणा पण पाहिलं. एकूण पदं किती आहेत तर 17,742 रिक्त पदं आहेत. सद्यस्थिती काय आहे तर हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. ज्या वेळेला वित्त विभागाचा हा प्रस्ताव मंजूर होईल त्यावेळेला वित्त विभागाची परवानगी मिळाल्या लगेचच याची तत्काळ भरती प्रक्रिया राबवली जाईल. आता यामध्ये असणारी जी पदं आहेत ही पदं सध्या त्या ठिकाणी कंत्राटी तत्वावर लोक काम करत आहेत, त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिलेलं आहे. यामुळे 17,742 कर्मचाऱ्यांना खरं तर या नोकरीचा लाभ होणार आहे. याचं कारण सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 5,000 नवीन बसेस ज्या आहेत याची खरेदी करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यापैकी 8,000ची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि 3,000 बसेस दाखल झालेल्या आहेत एस टीच्या ताफ्यात. बसेसची संख्या वाढल्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया अतिशय वेगाने घेण्यात येणार आहे. यामध्ये 17,742 एकूण रिक्त पदं आहेत. सध्या कंत्राटी पदं जी आहेत ही 8,000 आहेत आणि नवीन बस ताफ्यामध्ये 5,000 वाढणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होणार आहे. बसेसची संख्या वाढलेली आहे, मात्र त्या प्रमाणात मनुष्यबळ अपुरं पडत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही भरती अपरिहार्य असल्याचं महामंडळाने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच ही भरती प्रक्रिया जी आहे ही लवकरात लवकर सुरू होईल. ज्या विद्यार्थ्यांना अर्थातच एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर असेल किंवा कंडक्टर असेल, त्याचबरोबर इतर जे काही प्रशासकीय पदं असतील, या पदांसाठी अर्ज सादर करावयाचे आहेत, त्यांनी मात्र अभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करा. यामध्ये साधारणपणे सरळ सेवेचा अभ्यासक्रम परीक्षेला असणार आहे. इंग्रजी व्याकरण असेल, मराठी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता, सामान्य अध्ययन हे विषय असतील. तर स्पर्धा परीक्षेत तयारी करणारे जे काही विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांच्याकडे ड्रायव्हर, कंडक्टर या पदांसाठीची जी अधिकृत पात्रता आहे ती असेल, अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात करा. म्हणजे नक्कीच ज्यावेळेला ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेला तुमचा अभ्यास योग्य असेल आणि तुम्हाला पटकन या परीक्षेमध्ये यश मिळवता येईल. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात करा. यासाठी तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एकत्रित अशी आपली सरळ सेवेची बॅच आहे. या सरळ सेवेच्या बॅचला तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व परीक्षांची अतिशय इत्थंभूत अशी तयारी करून घेतली जाईल. सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.